मम्मी 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 मेथीची भाजी बनवते का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आज आपण बघणार आहे झटपट बनणारी मेथीची भाजी. सकाळी गडबड असते डब्याची, त्यावेळेस ही मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यासाठी लागणार आहे साहित्य आहे, एक पेंडी मेथी आपण इकडे घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 मिरच्या. जेवढं आपलं बाळ तिखट खाऊ शकते त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. 5 ते 6 कळ्या लसूण आणि अर्धी वाटी शेंगदाणे. आणि मी इकडं मटकीची जी बारीक डाळ असते ती इकडं अर्धी वाटी भिजवून घेतली आहे, जेणेकरून भाजीसोबत डाळ ही शरीरामध्ये जाईल. आणि ती अर्धा एक तास भिजवून घेतलेली आहे. आपण इकडं पाहू शकता शेंगदाण्याचं कूट बनवलेलं आहे आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. आणि हे लसूण 4 ते 5 आपण इथं ठेचून घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल घेऊन आपण त्यामध्ये लसूण ॲड करून लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मिरचीचा जे ठेचा बनवला आहे, मीठ टाकून लसूण आणि मिरची ते तेलामध्ये ॲड करून व्यवस्थित त्याची हिक जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करायचं, जेणेकरून चव छान येते भाजीला आणि मीठ सगळीकडे लागते भाजीला. ते थोडंसं परतून घ्यायचं मिरची आणि लसूण. त्यानंतर आपण भिजवलेली डाळ आहे ती स्वच्छ धुवून आपण डाळ ॲड करायची पूर्ण आणि ती डाळ मिरचीमध्ये परतून घ्यायची व्यवस्थित एकदम, जेणेकरून डाळ आणि मिरचीचा ठेचा एकजीव झाला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही हळद ॲड करू शकता किंवा स्किपही करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता तुम्ही. मी इकडं हळद ॲड केलेलं आहे, का तर रेयांशला कलरफुल भाज्या फार आवडतात, त्यामुळं मी हळद ॲड करत असते. हळद अर्धा चमचा ॲड करून त्याला व्यवस्थित परतून घ्या आणि एक अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता, कारण ह्या डाळीला जास्त पाणी लागत नाही. वाफेमध्ये ही भाजी आणि डाळ दोन्ही मऊ शिजतात, त्यामुळे मी कमी पाणी ॲड करून त्याला एक उकळ आणली आहे. त्यानंतर धुतलेली स्वच्छ भाजी ॲड करायची आहे त्यामध्ये आणि बारीक आचेवर तुम्ही चमच्याने एकजीव करून घेऊ शकता. जी भाजी एकदम एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट एकदम अशी भाजी ह्या स्टेटला आल्यानंतर ॲड करा, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल सगळं एकजीव मिक्स करून घेण्यासाठी. असं झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेवढं तुम्हाला पाणी लागेल तेवढं, कारण की ह्या भाजीला जास्त पाणी लागत नाही, वाफेमध्येच भाजी शिजते. थोडंसं कमी, माझी टीप अशी असेल की थोडंसं कमी पाणी वापरा आणि पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये मीठ टेस्ट करून चवीनुसार मीठ ॲड करा. जास्त मीठ ॲड करू नका, कारण की ह्याला जास्त खारट झाल्यानंतर मग आपण जास्त पाणी टाकू शकत नाही. आणि एक प्लेट झाकून त्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि तुमची भाजी तयार आहे. अशी झटपट बनणारी भाजी तुम्ही मुलांना सकाळी देऊ शकता डब्याला. आता मीही रेयांशला देत आहे आणि तो हे संपून येणार आहे ह्याची खात्री आहे. थँक्यू.